तो अजूनपर्यंत अकाउंटमध्ये आलेला नाही। आता म्हणतात की अकाउंटला पाठवलाय पण शेतकऱ्याच्या हातामध्ये पोहोचलेला नाही। आणि आता आपण बघितलं तर 18 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन या महाराष्ट्राची खराब झालेली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे। शेतकऱ्याला हाताला काही तिथं मिळणार नाही। म्हणजे मे मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणून त्यावेळेसचं नुकसान, कांद्याचं नुकसान, सगळ्या पिकाचं नुकसान, मध्ये 30-35 दिवस पाऊस नसल्यामुळे उत्पादकताचं नुकसान, आणि जे येणार होतं ते सुद्धा आता पावसाळी संपून टाकलेलं आहे। अशा पद्धतीने आमचा शेतकरी हा नुकसानात आहे। पण सरकारकडनं आम्ही सगळेजण अपेक्षा धरून होतो काहीतरी मदत करतील। इलेक्शनच्या आधी जिरायत भागासाठी 18,000 रुपये, इलेक्शन झाल्यानंतर 8,500 रुपये, बागायत भागासाठी इलेक्शनच्या आधी 22,000 आणि आता 13,000। म्हणजे इलेक्शन झालं की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही विसरून जाता। आणि आता जेव्हा केव्हा तुमच्या आता कॅबिनेट बैठका होता, साधा एक शब्द सुद्धा काढत नाही तुम्ही शेतकऱ्याला किती मदत करत असाल। कॅबिनेटमध्ये निर्णय असा होतो की आता सर्व मंत्री हे शेतकऱ्याच्या शेतावर जाणार, काय हरकत नाही। आता सिरसाट म्हणून एक मंत्री पलीकडच्या बाजूलाच करमाळ्यामध्ये आज येणार आहेत, 6 तास दिलेत करमाळा तालुक्याला, त्यातले 1 तास शेतकऱ्यासाठी आणि 5 तास हे त्यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाचे त्यांच्या भेटीसाठी। काल मी धाराशिवमध्ये गेलो होतो, शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय। तिथं 30 धनगर समाजाचा एक शेतकरी 30-40 गाया त्याच्या वाहून गेल्यात, मेल्यात। तिथं महाजन साहेब येतील असं वाटत होतं, पण जाताना पूल थोडासा धोकादायक वाटला म्हणून महाजन साहेब तिथे गेले पण नाही, तिथून थेट गेले भूमला आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। मग थट्टा चालली, चेष्टा चालली आहे, या सामान्य लोकांची फक्त मजा बघत आहे हे सरकार। ते कशात गुंतून आहे तर जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी त्या ठिकाणी भाजून घ्यायची, राजकारण करायचं, याच्यामध्ये हे सरकार फक्त गुंतून आहे। इथं जर आपण बघितलं तर आज या समाजाचा त्या समाजाचा शेतकरी अडचणीत नाही तर सर्व समाजाचा शेतकरी आज अडचणीत आहे। आणि आज बळीराजा खतरे में असं आमचं मत आहे। त्यामुळे लवकरात लवकर मदत ही सरकारकडनं या शेतकऱ्याला झाली पाहिजे। आता सरकारकडनं काय भूमिका अपेक्षित आहे? नाही, एक तर अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की हे सर्व बंधारे आहेत, काही एक सुद्धा बंधारा आता नीट राहिलेला नाही, सगळे बंधारे खराब झालेले आहेत, निकामी झालेले आहेत, कुठल्याच बंधारात पाणी राहील अशी परिस्थिती नाही। जे गेट होते ते वाहून गेले। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक बंधाऱ्याला 3 ते 4 गेट तसेच ठेवण्यात आले होते, हे दुर्दैव आहे। हे कॉन्ट्रॅक्टरनी केलं तर मग कॉन्ट्रॅक्टर कोण, अधिकाऱ्यांनी केलं तर अधिकारी कोण? कारण का झालं असं आहे की तिथं कॉन्ट्रॅक्टरला जास्त पैसा खाता यावा, कमी खर्चामध्ये जास्त काम झाले असं दाखवता यावं, यासाठी 1 लाख शेतकऱ्याचं नुकसान इथं झालेलं आहे। कोणा प्यायला पाणी राहणार नाही, शेतीला पाणी राहणार नाही, जनावरांचं मोठं नुकसान, 22 गावामध्ये हे मोठं नुकसान हे झाले फक्त कॉन्ट्रॅक्टरमुळे आणि तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे। आज नुकसान झाले म्हणून आम्ही त्याच्यावर काय बोलत नाही, पण अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की जे काय झालं झालं। आणि दुसरं, या उन्हाळ्यामध्ये आमच्या प्रत्येक बंधाऱ्यामध्ये पाणी राहावं यासाठी जलद गतीने सरकारने पुढाकार घेऊन तिथं बंधारे हे दुरुस्त केलेच गेले पाहिजे, पाणी राहिलंच पाहिजे, मगच आमचा शेतकरी हा डिसेंबर नंतर तिथं जगू शकतो आणि प्यायला पाणी मिळू शकतं। आम्ही लातूर पद्धतीचे बंधारे महाविकास आघाडीमध्ये मंजूर केलेले आहेत, नंतर स्थगिती आणली होती, नंतर सर्वे आता सुरू केलेला आहे। त्यामुळे लवकर सर्वे सुरू करून कॉन्ट्रॅक्ट तुम्ही द्या आणि प्रत्येक ठिकाणी लातूर पद्धतीचा मोठा बंधारा 30-40 कोटीचा, जेणेकरून किती मोठं पाणी आलं तरी त्याला काही होऊ शकत नाही असा बंधारा आम्ही जो मंजूर केलाय, तर लवकरात लवकर त्याचं टेंडर करावं अशी विनंती या ठिकाणी सरकारला करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।